आलाय का? ठीक आहे. आता अजून डेट सिलेक्ट करताना अजून उलट पद्धतीने बोलूया. सपोज मार्केटने हाय काय केलं होतं 1500 चार्टवर दिसत होता. ओके, तुम्हाला अशी डेट घ्यायची आहे जिचा हाय 1511 तिथं तुम्हाला कॅल्क्युलेशन घेतात. तर एखाद्या वेळेस जर तुम्हाला डेट घेताना जसं होतं ना की सर ग्रीन घेऊ शकतो का रेड घेऊ शकतो असं कन्फ्युजन जेव्हा होतंय तर तुम्ही एक दिवस मागे पुढे घेतला तर काही फरक पडणार नाही. एवढं चालू नये. फक्त हायचा जागी 1511 जो काय हाय बनवला मार्केटने तो हाय यायला पाहिजे. लो चा रेट घेत असेल तर लो आहे. किती आहे? 31 नाही हो, त्याच्या मागे जो काय हाय बनवला होता मार्केटने 1511.65 असेल त्या दिवशी. जी ग्रीन कॅन्डल आहे बघा सगळ्यात वरती, आहे का? जस्ट आता कॅल्क्युलेट बटनवर क्लिक केलं तर काय होईल? स्टेप सगळ्या सेमच आहे. सिलेक्ट बॉक्स घेतला, कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करायचं. हाय आलेला आहे, कोणती कॅन्डल बघणार? रेड, बरोबर आहे. फक्त काय पोझिशनल आहे तर कोणती बघायची आहे? दिवसाची बघायची. टाइम फ्रेम कोणती वापरतो आता? म्हणजे एका दिवसात एकच कॅन्डल बनणार आहे. म्हणजे एका दिवसात एकच दिवस चेक करायचं आहे की मध्ये आलाय की तो एकच ओपन भेटणार आहे आपल्याला आता. ओके, बस बाकी काहीच करायचं नाही आता. ठीक आहे, इथेच बघा पहिले आपण याच्यावर पहिले प्रॅक्टिस करून घेऊया. इथं 21 तारखेचा ओपन काही कामाचं आहे का? डोजी आहे ना तो, ती कॅन्डल काही कामाची नाही. ही कामाची. इनसाइडर आहे का? प्लेन आहे, प्लेन आहे. इनसाइडर नाही म्हणजे आपली कंडिशन मॅच होते. 22 जानेवारी ओपन किती आहे? 1485, बरोबर आहे का? त्याला मध्ये आणायचे आहे का? आणलेला मध्ये आहे का? ऑलरेडी मध्ये असेल तर काहीच करायचं नाही. 22 तारखेचा जी कॅन्डल बनलेली रेड कॅन्डल ती प्लेन कॅन्डल आहे का नाही? आहे. डिसाइसिव्ह आहे मग, बरोबर आहे. तर तिच्या ओपन मध्ये आणायचं आहे. किती ओपन? 1485.78. दिसतोय का? मध्ये आलेला आहे का? आहे का? मध्ये आहे का? ओपन मध्ये आणायचं. जसं आपण इंट्राडेला आणत होतो तसं याचं ओपन मध्ये आणायचं आहे का? मध्ये नाही. काय करायचंय? डाऊन पेजवर क्लिक करायचंय. 1485 मध्ये आणायचं. एक वेळेस क्लिक करतोय खाली, म्हणजे बघा इन शॉर्ट जे 15 मिनिटाचा कॅन्डल बघून तुम्ही करत होते ना, आता फक्त डेलीचे कॅन्डल बघून करायचं. ती प्लेन झाली तिच्या ओपन मध्ये आणलं असतं.
नेटचा इश्यू नाही, बाकी काय नाही, त्यामुळे थोडंसं लेट होतं. अजून एक दोन स्लिप नाही, पण नेटचे म्हणजे स्लो होते. फक्त काय करायचंय, दर दिवसाची एक एक कॅन्डल तयार होईल. ती जर प्लेन असेल आणि इनसाइड नसेल तर तिचा ओपन फक्त आतमध्ये आणून सोडायचा, बाकी काय करायचं. ओके, या व्हॅल्यू पेक्षा जर खाली असेल तर डाऊन बटन, या व्हॅल्यू पेक्षा वरती असेल तर लक्षात आला. कोणाला जर कन्फ्युजन होत असेल दोघांच्या मध्ये आहे की नाही आहे, हे चेक करायचे की आपला जो ओपन आहे तो जर या व्हॅल्यू पेक्षा कमी असेल तर डाऊनचे बटन दाबायचं, आणि अबव व्हॅल्यूचे जास्त असेल तर अपचे बटन दाबायचं. जमलं कसं आता तुम्हाला कन्फ्युजन होते ना. जी ओपन व्हॅल्यू येते ना ती ओपन व्हॅल्यूच्या बिलो व्हॅल्यू पेक्षा अजून खाली असेल तर डाऊनचे बटन दाबा, आणि अबव व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तर अपचे बटन दाबा. ठीक आहे. ओके, आता पुढची कॅन्डल चेक करा. सपोज पुढच्या दिवशी मार्केट ओपन झालेलं आहे, मार्केटने खाली वरती केलं. ओके, 25 जानेवारी हाय किती केला बघा मार्केट. तुमचा शॉर्ट सेलचा पॉईंट काय होता? सेल पॉईंट काय होता? मी आजच्या दिवशी रात्री करून घेतलं असं नाही कॅल्क्युलेशन. बरोबर, सेल पॉईंट काय होता? 1400. ओके, आणि ट्रेक इंटरप्ट काय होता खाली? बरोबर आहे का? म्हणजे 83 आणि 80 च्या मध्ये जर आलं तर डेली बेसिसवर लोक काय म्हणत होते, याला काय करायचंय, माल विकायचा असं बोलत होते ना. आपल्याकडे आहे ना आता बाईंग कधी करणार होतो आपण? 1500 च्या वरती गेला तरच बाईंग येईल, त्यापर्यंत बाईंग येणार. एक्झॅक्टली हाय मार्केटने 1481 केला. तुम्ही जी सिस्टम अभ्यास करता, जे विचार करतायत ना, त्या ऍक्युरसी पर्यंत आपण नेली. ओके, याला फक्त 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस तुम्हाला रिपीट करावं लागेल. पण आता 25 जानेवारीला जी लेवल जो हाय बनला मार्केटने, तो 24 ला रात्री आपण जेव्हा बसलो असेल तेव्हाच माहिती ना सेलिंग कुठे येणार मार्केटची, माहिती आहे नाही. तुमच्या सगळ्यांच्या कॅल्क्युलेटर 1480 1483 सेल व्हॅल्यू आहे का नाही? सेल रेंज काय तुमची आहे का नाही? आजच्या दिवशी माहिती आहे बघायला गेलं तर आपल्याला आधी मार्केटचे आता थोडंसं नॉलेज येते बघायला गेलं तर, पण मार्केटचे प्रिसाइज लेवल काढायला लागले आपण आता. हे समजून घ्यायला वेळ लागेल, 4 दिवस लागतील, 8 दिवस लागतील. त्याला प्रॉब्लेम आहे का? त्याला प्रोसेस मी जे नोट डाऊन म्हणून तर करून दिलंय की 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस परत परत रिपीट करू, पण एवढं तर शिकायचं अजून काय शिकायचं? अजून काहीच करायचं नाही. मग मार्केट समजून घेण्यासाठी जेवढं तुम्ही आता शिकतायत ना याच्यातच परफेक्ट बनायचंय. एवढ्या 10-5 गोष्टी आहेत त्या परफेक्टली आपण बाय हार्ट करून घ्यायच्या आहेत. बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही मार्केटला समजून घेण्यासाठी. जेवढा आता 4-5 लिहिले तेवढेच प्रॅक्टिस करायची, अजून काय करायचं? एक दिवस अगोदर तुम्हाला माहिती होतं का नाही की उद्या सेलिंग कधी येणार आहे? लक्षात आहे मी काय म्हणतोय? हे जसं आपण डेली बेसिसवर इंट्राडेचं करलो तसं तुम्हाला पोझिशनरचं पण ऍडव्हान्स माहिती आहे की आज मार्केट कोणत्या रेंज मध्ये येणार आहे. बघा तुम्हाला तेव्हा त्याची ऍक्युरसी कळणार आहे की हा जर बाय पण केला असेल तर कुठं माल विकून टाकायचा आहे, कुठपर्यंत घ्यायचा आहे. अजून तर आपली सुरुवात आहे. या लेवल तुम्ही 4 दिवस 8 दिवस वापराल, अजून तुम्हाला काही गोष्टी ओपन होतील आणि हा आपण हे करू शकतो, हा आपण हे करू शकतो. ही प्रोसेस सुरुवात करायची. महिनाभराची पूर्ण ट्रेनिंग आहे. आज बेस तयार होतोय आणि बिल्डिंग बांधण्यापेक्षा पाया भरायला जास्त वेळ लागतो आणि तिथं जास्त वेळ लागतो. बिल्डिंग उभी करायला प्रॉब्लेम नाही, म्हणून पॅनिक होऊन घाबरून नका जाऊ. मुद्दा आहे की ही प्रोसेस आहे, एवढंच रन करायचं आहे आणि याच गोष्टी परत रिपीट 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 नंतर तेवढंच करत जायचं हो. फक्त चार्ट वर जाऊन एक फक्त प्लेन कॅन्डल कोणती तेवढी शोधून आणायची, तिच्या ओपन आपल्या अबाव आणि बिलो व्हॅल्यूच्या खाली किंवा वरती तेवढं चेक करायचं, त्याच्यानुसार अप किंवा डाऊनचं बटन दाबायचं. बाकी काय करायचं? बघायला गेलं तर एवढ्याच गोष्टी करायच्या आहेत जेवढं मी आता बोललो. या दिवशी काय करणार आहे का? काय कारण की डोजी आहे, विषय संपला. पुढच्या दिवशी नाही, कारण की ती पण डोजी आहे.
त्याच्यानंतर 1453 आता करू शकता का? ज्यांनी फ्युचरमध्ये काम केलं त्यांचं तर लगेच तोंडात हे पाणी आलं असेल की अरे यार 1400 किती खाली आलं, बरोबर. तो काही प्रॉब्लेम, ते नंतरच्या गोष्टी आहेत. पण मी म्हणतोय की एकदम एकदम त्याला काहीच नाही, सुरुवात त्यांच्या पण विचार केला तर फक्त बाई शोधलं सपोज की खाली पडतोय, मला बाकी काहीच शोधायचं नाहीये, मी बाय कधी करतो तेवढं मला विचार करायचा आहे. तरी सुद्धा आता किती आलेली व्हॅल्यू ओपन 1453 तेवढे मध्ये आणू शकतो का हो? 1453 मध्ये आणू शकतो का? हा, तिचा ओपन काय? ओके, तिला आता तिथून आपला मुद्दा काय खाली जातोय तर वरती, हा हे वरती गेल्यानंतर आता बोलू आपण सपोज दॅट अरे मी ना इथं बाय केलं होतं, काही कामाचं आहे का? हे होण्याचं पहिले कळायला पाहिजे. माझा मुद्दा काय आहे, या 4, 5, 6 ग्रीन कॅन्डल ज्या आलेल्या आहेत, या येण्याच्या या रेड कॅन्डलच्या दिवशी तुम्हाला कळायला पाहिजे की मला बाय कधी करायचंय. 28 तारखेला ओपन काय तेवढं फक्त सांगा. किती ओपन? 1453 बरोबर आहे का? ओके, तेवढं फक्त मध्ये आणा, कॅल्क्युलेट करा. चौदाशे नाही, ती डेट एकच वेळेस टाकायची ना आपल्याला, नंतर फक्त फेज कॅल्क्युलेशन. जसं आपण सोबत इंट्राडे साठी काय करतो, एक वेळेस डेट टाकतो, नंतर फक्त दर 15 मिनिटाचे कॅल्क्युलेशन येतात, तसं फक्त आपण काय करतो, अप किंवा डाऊन फेज करतो ना. तर आता ज्यापर्यंत मार्केट खाली येते त्यापर्यंत फक्त रोजची एक कॅन्डल येईल, तिच्या ओपन मध्ये आणायचं, परत नवीन कॅन्डल आली तिच्या ओपन मध्ये आणायचं, एवढंच काम करत आहे. खाली 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 डाऊन फेज करत राहायचं. ज्या दिवशी बाई आली एंड अप ट्रेंड सुरू, बस. डेट काहीच बदलायची नाही सर, फक्त फेज कॅल्क्युलेशन करायचे आता. हा, बाय पॉइंट काय येतोय? हम्म, 1453. खाली पडण्याचा पहिले काय बघायचं की इथून सुरुवात केली, तुम्ही इथं ओपन मध्ये आणून ठेवा, इथे एक सेकंड राहील, खाली गेलं लावून मिळते. आणि डाऊन फेज डाऊन फेज करत राहायचं. त्यापर्यंत बाय 1453 मध्ये आलेलं आहे का इथं? इथं बघा ना, आलेलं आहे ना. ओके, आपल्याला काय कळत आहे की 1482च्या वरती जर गेला तर बाय मध्ये झालं, एवढं कळत आहे का? मागे पण क्लिक केलं तर बरोबर.
इक्विटी कॅश मध्ये बायच करावा लागतो ना पोझिशनल साठी, शॉर्ट सेल नाही करता येत असं. हा ते पण शोधता येईल ना. हा 1481, हा 84 वरती कन्फर्मेशन पॉईंट टाकतायत का? हा ऑर्डर प्लेसमेंटचा पॉईंट. हा बघा ठीक आहे. 83 84 ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट वरती जाईल, हे क्लिअर होतंय सगळ्यांना. आता अजून पुढे का सरकत नाही हो मी? 15 मिनिटं. आता ही कॅन्डल, हिचा ओपन वापरायचा आहे का? ओपन वापरायचं आहे का? इनसाइडर वापरला असं तर अजून खाली येऊ, पण ते इनसाइडर त्यामुळे वापरायचा नाही. पुढच्या दिवशी मार्केटने हाय काय केला बघा, 1482.50 बरोबर आहे का? केलाय का? म्हणजे बायाला शिफ्ट झालाय का? आपल्या कॅल्क्युलेशननुसार मी बाकी काही सांगत नाही. ग्रीन आली म्हणून बायाला असं बोलत त्याची काही संबंध नाही आहे. तुम्हाला त्या पहिल्या दिवशी जेवढ्या 4 ग्रीन कॅन्डल आलेले ना, त्याच्या पहिल्या दिवशी कळतंय की आता मार्केट कुठे जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. 1482 नंतर बाय करायचे एचडीएफसी बँक. हे किती तारखेला कळतंय तुम्हाला सगळ्यांना? 1 तारखेलाच कळतंय का? वरतीच जाईल बरोबर आहे. आता इथून अप ट्रेंड माहिती पडून गेला आपल्याला. आता अप ट्रेंड जर मला माहिती पडला, अप ट्रेंड जर मला माहिती पडलं, तर पुढचं मला काय माहिती पडलं पाहिजे की हा अप मध्ये काही प्रॉब्लेम नाही, 1480 ला बाय करून टाकला, ओके काय हरकत नाही. मग तो खाली कधी पडेल ते शोधायला लागेल. आता जर मी 1480 बाय केले तर याच्यासाठी डेट कोणती द्यायची? सेकंड कंडिशन दिली बघा तुम्हाला. कोणती? की जर मार्केट अप मध्ये येऊन गेला असेल तर जिथून लो करून मार्केट वरती गेला ती तारीख देऊन टाका. आता अपडेट जी तुमची आता डेट असेल 21 जानेवारी तुम्ही टाकली असेल ती रिप्लेस करू नका या तारखे या दिवसाच्या डेटने. म्हणजे मार्केट अप मध्ये येऊन गेलेलं आहे आता. ओके, फक्त 29 जानेवारी टाकून द्या तिथं आता. आणि अप आहे फक्त. आता बघा याच्यात ही गोष्ट आहे तुम्हाला इंट्राडे मध्ये आपण ते नव्हतो करत, डेट चेंज होतो करत इंट्राडेला. एकच कॅल्क्युलेशन आपण पूर्ण दिवस वापरत होतो. इथं तसं नाही. डाऊन ट्रेंड संपून जर मार्केट अप मध्ये आला तर आपण डेट चेंज करतो. 21 जानेवारी बंद केली आणि डेट कोणती घेतली आता? 29. गेट डेटा करा. आता फक्त कोणती कॅन्डल वापरणार तुम्ही? ग्रीन. आणि तिच्या ओपन फक्त मध्ये मध्ये आणायचं. ज्यापर्यंत सेलला मार्केट जात नाही त्यापर्यंत अप ट्रेंड. बाकी विचार करायचा नाही. पूर्ण रॅली बाय आणि तुम्ही ऍडव्हान्स मध्ये आता काढू शकताय की कोणती प्राइस आहे ती जर रुपयाच्या खाली जर मार्केट गेला तर डाऊन ट्रेंड सुरू होते. काढू का मी? 1 फेब्रुवारी. इथं फक्त मी काय डेट करतोय कारण की माझं बाय प्राइसच्या वरती मार्केट गेलं. जर बाय प्राइसच्या वरती नसं गेलं तर करायची गरज आहे का? नाही. म्हणजे ज्यापर्यंत ट्रेंड रिव्हर्स होत नाही त्यापर्यंत कॅल्क्युलेशन एकच डेटने कंटिन्यू करायचं. पूर्ण रॅली भेटेल. एकदा का त्याच्याने डेट चेंज झाली म्हणजे ट्रेंड शिफ्ट झाला, लेटेस्ट जो स्विंग आता लो बनून मार्केट जिथून वरती आला ती डेट टाकून द्यायची. फक्त 29 जानेवारी टाकतोय, अपडेट करतोय, डेटा येईल. जो हाय पासून सुरू झाला होता आता लो पासून वरती यायला सुरुवात करेल. आणि फक्त ग्रीन कॅन्डलचे ओपन मध्ये मध्ये आणत राहायचंय. ग्रीन कॅन्डलचा ओपन जर अबोव व्हॅल्यू पेक्षा वरती असेल तर आप हेच क्लिक करत राहायचं, आप हेच क्लिक करत राहायचं. ज्यापर्यंत तो मध्ये येत नाही. डेटा आलेला आहे का? ओके, 42 आला. जस्ट कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करा. ओके, कॅल्क्युलेट झाल्यानंतर आता तुम्हाला कॅन्डल शोधायची आहे. आता तुम्ही पहिल्याच ग्रीन कॅन्डलला बाय मध्ये आलेले आहेत बघा. तो आता काय करायचं? आपण ऑलरेडी डेटाच अपडेट करतो काय, तोच लो आला ना 1342 ऑलरेडी आला ना. ते इंट्राडे मध्ये आपण डेट अपडेट नव्हतो करत ना, म्हणून मी तो लो आणायला लावतोय. इथं करायची गरज
नाही, इथं गरजच नाही, त्याची आवश्यकता पण नाही. इथं डायरेक्ट डेट अपडेट करतो आपण. कारण की 8-8, 15-15 दिवसात एक एक वेळेस तुम्हाला डेट बदलायची गरज असते, बाकी तेच डेट चालू असते. आता ही जी डेट घेतली आहे आजपर्यंत बदलायची गरज ती, जर सेलमध्ये गेला तरच डेट बदलायची. हा, क्रॉस चेक. आता मार्केटने लो पासून सुरुवात केली, बरोबर आहे. ग्रीन कॅन्डलचा ओपन मध्ये आणत चला. आणि कोणत्या आता समज 12 तारखेला तुम्ही एक तारखेला आला असेल बघा वरती मार्केट, बरोबर आहे. ती प्लेन आहे का बघा बरं. तिच्या ओपन मध्ये आणा जर प्लेन असेल तर. ओके, एक व्हॅल्यू येईल, परत पुढे जायचं आहे. हाय ग्रीन कलरची कोणती व्हॅल्यू वापरणार तुम्ही. ओपनच वापरतो ना. हाय लोचं कन्फ्युजन नको म्हणून ओपन बोलतो मी. एवढं सगळं तर प्रॉब्लेम व्हायचा म्हणून मी काय बोलतोय, ओपन 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 ओपनच मध्ये आणायचंय. आपण तो फक्त डेट आणताना डेट आपोआप येतो, तो काय हाय होतो. तुम्हाला काहीच टाकायचं नाही, काहीच करायचं नाही. तुम्ही फक्त प्लेन कॅन्डल शोधायची. जर लो पासून सुरुवात झाली असेल तर ग्रीन, हाय पासून सुरू झालं असेल तर रेड, आणि त्या कॅन्डलचा फक्त ओपन व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे आणि ती फक्त अबव आणि बिलोच्या व्हॅल्यू मध्ये चेक करायची. अप किंवा डाऊन पेंट बटन दाबायचे, बाकी काहीच नाही. 1421 ठीक आहे. आता 2 फेब्रुवारी 1422 पण 22 चा लो केला, ओपन केलं बघा, बरोबर आहे. आता 2 ला तुम्ही परत संध्याकाळी जेव्हा याल 2 तारखेला काय करायचं, फक्त 2 तारखेला जो का ओपन बनला असेल त्याला परत मध्ये आण. ऑलरेडी असेल तर ठीक आहे. परत 3 तारखेला मार्केट वरती रोज डिसायसिव्ह कॅन्डल बनतात बघा. तर रोज डिसायसिव्ह बनतात तर रोज फक्त त्या कॅन्डलचा ओपन अप फेस करत राहायचं मध्ये आणायचं. आणि ज्या प्रकारे सेटच्या खाली आपण कोणी काही बोलू द्या. ओके 1465
या रेंजमध्ये पाहिजे म्हणजे या प्राइसला बाय करायचं हा टॉप आपलं 6 रुपये जाईल ना तर मग डायरेक्ट 1000 रुपये गेले तर आपले पैसे आठवून नाही बसत आणि तू तिकडे जाणार नाही सो अशी आता तो खाली जाईल तुम्ही कॅल्क्युलेट या दिवशी ही डेट काय प्रीमियरची ओके 10 तारखेला तुम्ही काय म्हणत बाय किती करायचे HDFC बँक 1560 ते 70 जर म्हणून बाय करायचे ना आता पुढे 3-4 दिवस जेव्हा कन्सम्पशन झालं जेव्हा 1565 ला लो गेला का मार्केट लो 64 लो गेला बघा बरोबर आहे आणि तिथून मार्केट वरती गेला काल 91 व्हायला होता तर मग तू 64 नंतर अप ट्रेंड का आला पोझिशन मध्ये 1560 ते 70 या रेंज मध्ये लोक बाईंग करणार होते 10 तारखेपासून लोक वाट बघत होते आपण बाईंग करून आणि पडेल सेल पॉइंट आहे तुमच्याकडे 1503 च्या खाली गेला तरच डाऊन ट्रेंड त्यापर्यंत अप ट्रेंड आणि प्रॉफिट बुक करण्यासाठी टार्गेट आहे या केस सुद्धा काय करायचं हे जसं आपलं इथे लो आहे 1564 काय करायचं बाईंग प्राइस काय तुमची बाईंग प्राइस काय घेऊन आलेली इथं 1561 सर हां आणि वरती मॅक्सिमम किती करायची एक एंट्री लागतो ओके हे कधी माहिती होतं तुम्हाला एक दिवस कशाला ते 10 तारखेला माहिती झाला 10 तारखेला जेव्हा मार्केट इथं होतं या 10 तारखेला त्या दिवशी तुम्हाला माहिती होतं की मार्केट इथून खाली पण आलं तर 1560 70 पर्यंत खाली येईल ओके आणि तेव्हा बायच करायचं आहे आज बोलतोय उद्या 3-4 दिवस बघा इथून पण 3-4 कॅन्डल तुम्ही बघतो मार्केटला माहिती होतं की मार्केट 1600 1620 1630 काही चालू द्या तिथून जर खाली येत असेल तेव्हा 3-4 दिवस कंट्रोल झालं ना खाली येतंय म्हणजे कसं येतं ते बाय झाली ती कोणत्या रेंजला बाय करायचं ते रेंज आपल्याला अनाउन्समेंट माहिती 10 तारखेला की 1560 ते 70 दरम्यान जेव्हा पण येईल तेव्हा आपण बाय करणार म्हणून ते लोकांनी बाय केलं म्हणून तो वरती फिरला आलं बघा ना काल वरती फिरला ना HDFC बँक ठीक आहे बसा थोडंसं चहा घ्या सगळेजण मग थोडंसं बरं वाटेल कसं आहे माहिती का ही प्रोसेस प्रॅक्टिसची आहे ही प्रॅक्टिस करावी लागेल या गोष्टी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार ना तेव्हा तुम्हाला अजून कम्फर्टेबल करायला लागेल आणि कसं आहे हे काय आहे म्हणून नोट डाऊन करून दिले तरी जेव्हा फक्त हे रीड करा एक टॉपिक रीड करा आणि त्याची रिव्हिजन करा 2 दिवस कॅल्क्युलेशन केलं ना क्लिअर होईल आणि मी YouTube चॅनल बनवलं ते मी तुम्हाला सांगून देतो त्याच्यात मी ना एक एक्झाम्पल कॅल्क्युलेट करून एक्सप्लेन केलेलं आहे हे काय 15 मिनिटं 20 मिनिटाचं तर तिथं मी जे कॅल्क्युलेशन करतो ना ते ऐका आणि तसं तुम्ही कॅल्क्युलेशन करता त्या दिवसात त्यापर्यंत सेल प्राइस आपण काय करतो कमेंट करून जातो 6 महिन्यासाठी प्रॉफिट उडाला की निघून जातो लॉस असेल तर वर्ष 2 वर्ष थांबतो मी काय म्हणतो प्रॉफिट किती पण येऊ दे जेवढा येईल तेवढा मला काढायचा नाही लॉस 1503 च्या खाली जर गेला उद्या जात असेल तर कधी येऊ नये लॉस मध्ये थांबायचं प्रॉफिट मध्ये थांबायचं स्ट्रॅटेजी पूर्ण बदलून जाणार आता म्हणून पैसा येणार लाव द्यायचं डोक्यात ठेवायचं काय
लोक नाही लावायचं, कोणाला विचारायचंच नाही म्हणजे विकत घेऊन कधी काय होतं. चांगले चांगले स्टॉक बघायचे, पडताय सगळ्यात आनंद होतो. पडताय बोलून व्हिडिओ करून टाकायचं, येऊ दे. आपला बायपास क्रॉस केला तो आपण घेऊन टाकायचं. शॉर्ट सेल नाही करता येत. फक्त फ्युचर मध्ये करता येतं, पण अजून आपण ज्या लेवलला आता चालू आहे सगळं ते जर पोझिशनल फ्युचर सांगून दिलं तर अजून कन्फ्युजन होऊन जाईल. त्यापेक्षा जे आज आहे ते कम्प्लीट करूया. बाकीचे दिवस आहेत मग आपल्याकडे अजून महिनाभर. जे ऑलरेडी ज्यांना माहिती असेल थोडं त्यांना फ्युचर ऑप्शन वगैरे मी परत पूर्ण महिन्याच्या प्रोसेसमध्ये सांगेन. हा हे रिपीट करतो मी, पुढचं काही सांगत मी आता हेच मी रिपीट करतो सगळं काय म्हणजे जेणेकरून सोपं पडेल. आणि ज्याला या गोष्टीमध्ये 2 ते 8 दिवसात कॉन्फिडन्स येऊन गेला परत मला फोन करा, परत मी सांगेन पुढे काय करायचं. माझ्याकडे सगळं रिपोर्टिंग आहे, काही प्रॉब्लेम. आता आपण जे काही केलेलं आहे ना ते परत 2 मिनिटं 15 मिनिटं रिपीट करूया. सगळे थोडंसं फ्रेश पोझिशनरला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे सांगितलं तेच पहिल्यांदा सगळ्यांना एक मुद्दा नाही काय झालं नाही. परत थोडी पूर्ण क्लास रेकॉर्डिंग केलेली हा ते न्यू सांग फक्त एका पोझिशनर डबल मी पूर्ण रिपीट करतोय. प्रॉब्लेम हाच आहे की आपण ऐकत नाही. मी काय बोललो, मी सकाळपासून आता जे केलं ते सगळं परत रिपीट करतोय. फक्त पोझिशन नाही, सगळं रिपीट. इंट्राडे पासून पोझिशन सगळं रिपीट करूया. ओके, कारण ते आता रिपीट फ्रेशनर होईल. घरी जा, परत 1-2 वेळेस रीड करा आणि परत ती प्रोसेस सुरू करा. बघा प्रॅक्टिकल सांगतो की ही सिस्टम थोडी आपली वेगळी सिस्टम आहे. काय आणि मी काय करतोय, मी तुम्हाला नुसतं बसून ठेवलं असं मी मोबाईल मध्ये काहीच करायचं नसलं, तुम्हाला एकदम सोपं वाटलं सांग काहीच करायचं नाही. पण हे जे प्रॉब्लेम इथे येतात ना ते तुम्हाला घरी आले जे मला करायचं नाही, कारण तुम्हाला सपोर्ट द्यायचं आहे ना. आता तुम्ही विचारताय कुठं क्लिक करू, काय क्लिक करू, आता कळत आहे तुम्हाला. मला मे बी वाटतं की मला काही कळत नाही, पण माझ्या दृष्टीने तुम्हाला भरपूर कळत आहे. तुम्ही घरी जाऊन बसला ना तर तुम्हाला माहिती आहे कुठं क्लिक करायचं, काय करायचं, डिसिजन तुम्हाला घेता येते, डिसिजन काय तुम्हाला शोधता येते, प्लेन काय शोधता येते, रोज शोधता येते की नाही एवढं. हे तर पाहिजे. अजून काय करायचंय, गार्बेज फेकता येते, महत्त्वाच्या गोष्टी फोर्स कॅल्क्युलेट करता येतोय आणि ते फॉर्म्युले आपल्याला वापरायची गरज नाही. टूल त्यासाठी तर दिलाय. ओके, म्हणून त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता फक्त विषय काय आहे की थोडं डोकं शांत करायचं. तो एक विषय असतो, थोडंसं 5-10 मिनिट ब्रेक घ्या. रिपीट करूया थोडंसं शांत. सोबतच समजा त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला असं इंट्राडेमध्ये असतं, इंट्राडेमध्ये हाय व्हॉलेटाईल स्टॉक्स असतात तर त्याच्यामध्ये आपण बेनिफिट कमवू शकतो. ते स्लोली वाढतं 50% इंट्राडेमध्ये करून बेनिफिट नसतो लॉंग. तसं काही गायडन्स तुम्ही देऊ शकता की हे लिस्ट आहे किंवा त्याच्यामध्ये स्टाईल करू शकतो का काम करून मी काय म्हणतो, म्हणजे आता लिस्ट आहे बघा, ही समोर लिस्ट माझ्यासमोर कोणतेही स्टॉक ऑलरेडी रेकॉर्डिंग एकदम कॉमन सेन्स ना. निफ्टी 50 स्टॉक बघून घ्या रोज. ऑन एव्हरेज मुवमेंट 1% पेक्षा जास्त आहे वर्षभराची एव्हरेज मुवमेंट अकाउंट. बस खूप मुवमेंट आहे. म्हणजे 365 दिवसाची रोजची एक मुवमेंट 1% एव्हरेज काढला पूर्ण पैसे 2000 रुपयालाच घेतोय. 1 रुपया मार्जिन वापरत नाहीये तरी सुद्धा 300% रिटर्न होऊ शकतो वर्षात. ओके, एव्हरेज मुवमेंट एवढी असतं. आपण जे इकडे काम करतो तो मुद्दा नाहीये. मुद्दा काय माहिती का, आपली एनर्जी जोगीकडे लागते. ती एनर्जी आता मला डायव्हर्ट मध्ये आपण नदीचा प्रवाह असा आहे आणि मी तुम्हाला असं व्हायला होतं आता आणि ते आवड काम म्हणून तर त्याच लोकांना पैसे भेटतो ना की जे रिअल काम करणार आहे. आपण तर नॉर्मली काय करतो, नाही तर सर मी तुम्हाला काय बोललो सर ग्रीन कॅन्डल दिसते का बाय करा, किती सोपं वाटतं. पण हे फक्त बघल्यावर भारी वाटतं. पण जेव्हा हे नसतं ना, हे काहीच नसतं ना, तेव्हा तुम्हाला रेड रेड दिसतं. या ग्रीन कॅन्डलला तुम्ही बायच करू शकत नाही. चॅलेंज म्हणून सांगतो, बाय केलंच जाणार नाही. आपण तिथं बाय काय करतोय, सिस्टम झाले 1481 ला अपट्रेंड सुरू झालेला आहे. याच्यानंतर मार्केट खाली रेड रेड पण आला असं ना तरी आपण हेजिंग केली असती, ऍड केलं असतं. हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे येईल. तेव्हा तो तुम्हाला पैसा देणार. मार्केट ती गोष्ट तुम्हाला जमते ना की तुम्ही वरच्या फोर्स कॅल्क्युलेट करून आलेले, तुम्हाला
तुम्हाला फक्त काही ही प्राइस महत्वाची नाहीये, हा पूर्ण कोर्स जो शिफ्ट होतोय, जेवढ्या लोकांनी ते शॉर्ट सेल केलं असेल ते सगळे शॉर्ट सेल विकवतायत, स्वतः शॉर्ट सेल कट करतायत, म्हणजे ते काय करतात, बाय करतायत ना. नुसतं शॉर्ट सेल वाले कव्हर पण करतील ना सर, तरी पण तुम्हाला 5, 7, 10% मुळे भेटतात. हे आधी मोबाईल आहे तो कुठे जायचं, मी फक्त काय बोलतोय की बाबा प्राइस बाय तर वरती गेला ना, तू बाय कर, तू पैसा कमव, हे म्हणतोय. म्हणजे त्याचं अजून लॉजिक मध्ये गेलं तर अजून अवघड काम होईल. अहो मी सांगतो कोणतेही पार्ट तुमच्या कम्फर्ट झोन, तुम्हाला माहिती ना की 50-40% 1 रुपया मुवमेंट होतं, त्याचं काम काय करायचं आपण जनरली करतो की जे चांगले मुवमेंट करतात ते काम करायचं, संपला विषय. तो कोणताही असू दे तो स्टॉक तुमच्या आवडीचा कोणतेही घ्या. मी म्हणतोय जी सिस्टम मी सांगतोय ना ती मी सांगेल त्या पर्टिक्युलर 5 स्टॉक मध्ये त्याला असं अजिबात नाही. 1000 रुपयाचा स्टॉक आहे ऑलरेडी, त्याच्यात 10 रुपये किंवा 20 रुपयाचा जर मुवमेंट आला तर ते तुम्ही पर्सेंटेज वाईज केलं तर 0.02% येईल, 20.2%. पण जर एक 50 रुपया स्टॉक असला त्याच्यावर जर 3 रुपये वाढले, 53 झाला तर तो पर्सेंटेज वाईज तो जास्त असतो. त्याचा काय प्रॉब्लेम काय त्याचा, तुम्ही नाही 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 कशाला निवडायचं ते, आपण 10,000 रुपयाचा स्टॉक 10 रुपयावरती आहे कोणी सांगितलं तुम्हाला, 1000 रुपयाचा स्टॉक 10 रुपयावरती आहे कोणी सांगितलं. म्हणजे असं वाटतं की पर्सेंटेज वाईज मुवमेंट असतं, जर 1000वर जर 100 वाढले तर ते 10% मुवमेंट झाले, पण ते जर 50वर जर तुमचे 55 वाढले, 50 हे काही वाढले 50 रुपयाचे 5 रुपये तरी वाढले, ॲव्हरेज पर्सेंटेज महत्वाचे काय, तुम्ही जे बोलतो ते उलट बोलता, पॉईंट किती वाढतं ते महत्वाचं तेच ना. आता 1000 रुपयाचे शेअर सपोज जर 20 रुपये वाढून गेला तर 50 रुपये वाढला, म्हणजे आपला 50 रुपये वाढला, पण तो पर्सेंटेज काही नाही वाढलेला, पर्सेंटेज किती वाढतं तेच महत्वाचं आहे. तुम्ही ॲव्हरेज मुवमेंट पर्सेंटेज वरच बोलतोय ना, 1% 2% ची मुवमेंट आहे ॲव्हरेजची. 1000 रुपयाचा ॲव्हरेज 1% म्हणजे किती मुवमेंट होते तुम्ही बघा, तेवढी भेटते ना आपल्याला, जेवढे जास्त पॉईंट भेटते तेवढे चांगले. सर तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून मी काय बोलतो की मी थोपत नाही कोणती गोष्ट, मी काय म्हणतोय तुम्हाला जे भारी वाटेल 50 रुपये स्टॉक भारी वाटतोय ना, मग त्याच्यात काम करून फरक काय पडतोय विषय सांगला. म्हणून मी पहिले काय बोललो तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय, तुमचे 4 आवडीचे स्टॉक घ्यायचे, मी जे 5 पाठवतोय त्याच्यातच काम करायचं असं नाही आहे, ते आपण टेस्ट करतोय स्वतःला अपग्रेड करण्यासाठी. स्वतःला ही सिस्टम आज जे आपण बेस तयार केलेला आहे हे 2-4 वेळेस रिपीट करावं लागेल, ऐकावं लागेल, बघावं लागेल, काम करून रोज लेवल देतोय का की जे आज शिकवलं त्याच्यानुसार लाईव्ह मार्केटला कसे चेंजेस करायचे ते मी तिला कळवतोय तुम्हाला. एकदा ते जमायला लागलं तर मग ट्रेडिंग सुरू, मग ती प्रोसेस पुढे सुरू. मग ज्याला ऑर्डर टाकायची कशी ते माहित नसेल, सेपरेट व्हिडिओ पाठवून देईल तुम्हाला की ऑर्डर कशी टाकायची. लाईव्ह मार्केट कमी जास्त होतं ना, जेव्हा रेट चालू होतं ना तेव्हा ऑर्डर टाकून दाखवलेली, म्हणजे तो काय कन्फ्युजन राहणार नाही. ते काय की आता केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण ज्या जास्त झालं तर तेच कळत नाही ना, जरा असं झालं त्यापेक्षा लाईव्ह मार्केट चालू असताना खालीवरती असताना जी गोष्टी झालेल्या आहेत त्या बोलून मी जे करून दिलेलं सगळ्या कंडिशन तो व्हिडिओ पाठवला, तो प्रॉब्लेम नाही. आता आजचं मला पहिले रिक्वायरमेंट काय आहे की तुम्हाला सगळ्यांना डिसायसिव्ह कॅन्डल शोधता येते. कंडिशन काय डिसायसिव्ह कॅन्डलची, पहिली प्लेन असलं पाहिजे, दुसरं इनसाइडर नको, बरोबर आहे. ठीक, ही एक कंडिशन सगळ्यात महत्त्वाची आपल्यासाठी. आणि ही गोष्ट कोण डिसेसिव्ह कॅन्डल शोधून त्याची कोणती व्हॅल्यू वापरतो आपण, ओपन. अप ट्रेंड असू द्या की डाऊन ट्रेंड असू द्या त्याच्यातलं ओपनच घ्यायचं आहे. ओके क्लियर आहे. चार्टवर फक्त एवढंच काम आहे, जर मार्केट खाली पडले असेल तर तुम्ही लागलेच कॅल्क्युलेशन नंतर जा. जर मार्केट खाली आहे, खाली क्लोजिंग आहे, मागे जायचं रेड कॅन्डलचा ओपन कोणता जो डिसेसिव्ह आहे, मग आपलं सिस्टम होतं. जर वरती गेलेलं आहे तर लेटेस्ट मध्ये ग्रीन कॅन्डलचा ओपन कोणता आहे माहिती आहे, ओके. मग कॅल्क्युलेशन करायचं, हाय ओपन व्हॅल्यू तुमच्याकडे हाय डिसेसिव्ह कॅन्डलची. आता आला इंट्राडे काम करायला, कसं करणार, इंट्राडे वर पहिले क्लिक करणार. इंट्राडे ट्रेड मांडर काय चेक करून घ्यायचं, तुम्ही जे सिस्टम वापरताय ती इंट्राडे वापरता पोझिशन वरती नाव दिलेलं आहे, ते इंट्राडे वापरत असाल कॅल्क्युलेशन केलं कसं करणार. सिलेक्ट बॉक्स वापरावा लागण्यासाठी सगळ्यात पहिला काय एक्सचेंज सिलेक्ट करायचं, एनएससी बीएससी एमसीएक्स त्याचं तुम्हाला काम करायचं, ठीक आहे. दुसरं
असतं इक्विटी सिलेक्ट करायचं किंवा फ्युचर ऑप्शन ज्यांना करायचं ते फ्युचर सिलेक्ट करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, तुमच्या ज्या कंपनीचे नाव आहेत ते कंपनीचे नाव टाकायचे, रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स जी असते नाव टाकायचं. इंट्राडे साठी एंड डेट सिलेक्ट करायची. उद्याच्या ट्रेड कॅल्क्युलेटर एंड डेट कोणती घेणार, आजची. पोझिशन असं करून चालत नाही. मार्केट जर वरती जात असेल तर कुठून वरती यायला ती डेट द्यायची. मार्केट जर खाली पडत असेल तर कुठून खाली पडायला ती डेट द्यायची, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की हा म्हणजे खाली येतोय तो वरती कधी येते कळणार, ऑलरेडी वरती जातोय तर डाऊन मध्ये कधी शिफ्ट होते कळून जाणार. आणि हे सगळं प्रोसेस करताना फक्त डिसेसिव्ह कॅन्डलची ओपन वरती अप ट्रेंड असताना ग्रीन कॅन्डल, डाऊन ट्रेंड असताना, बरोबर आहे का. आता इंट्राडे साठी काय करतो आपण, डेटा घेतला, गेट डेटा केला, डेटा येऊन लागेल कॅल्क्युलेशन बटनवर येतो. स्टेप बाय स्टेप केलेलं आहे, फर्स्ट डे, सेकंड, थर्ड कॅल्क्युलेशन मध्ये. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट बटनवर क्लिक कराल तर काय होतं की 10 नंबरची स्विंग व्हॅल्यू दोन्ही सेम होऊन जाते, हायची किंवा लोची नाही म्हणून, बरोबर आहे. म्हणजे काय असतं, तेव्हा जे तुम्हाला तुमच्याकडे फेज कॅल्क्युलेशन येतं ते कोणतं असतं, फर्स्ट कॅल्क्युलेशन इनिशियल, जेव्हा ट्रेंड सुरू झाला असेल. तर आपल्याला कोणतं पाहिजे, करंट आता मार्केटमध्ये काय होतं, त्यासाठी आपण डिसेसिव्ह कॅन्डल वापरतो. म्हणजे डिसेसिव्ह कॅन्डलचा रोल कधी येतोय, फेज कॅल्क्युलेट करायला. आपला अप किंवा डाऊन मूव्ह करण्यासाठी आपल्याला फक्त डिसेसिव्ह कॅन्डलचा वापर करायचा, त्याच्या पहिले काय करायचा नाही, फक्त ते बघितलं. आता सपोज तुम्हाला डिसेसिव्ह कॅन्डलचा ओपन भेटून गेला अप ट्रेंड साठी, ग्रीन कॅन्डलचा घेतला तर काय चेक करणार की अबव व्हॅल्यूच्या वरती जे असेल तर अप बटन दाबायचं, ओके. आणि बिलो व्हॅल्यूच्या खाली असेल तर डाऊन बटन दाबायचं. बाकी काय करायचं, बस दोघांच्या मध्ये आलं तर काहीच चेंजेस नाही. वरती असेल अबव व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तर अप, बिलो व्हॅल्यू पेक्षा कमी असेल तर डाऊन. लक्षात आलं का आता, हे सगळं याची प्रॅक्टिस करा. म्हणजे थोडंसं टाइम स्पेंड करा. पहिले काय करा, गाड्या पोझिशन मध्ये काम करतात त्याला पोझिशनवर फोकस करायचं आणि पोझिशनवर पहिले काम सुरू करा. त्याला इंट्राडे येणार तर कमीत कमी पहिले आता मागचे 20 दिवस बोलतोय, ऍटलीस्ट 10 दिवस तर 4 कंपनी ते करा. आणि पुढचे 5 दिवस लाईव्ह मार्केटला आजपासून उद्या, जसं मी 5 पाठवतोय, ओके. आज तुम्हाला जर स्टडी करायचं असेल सपोज दॅट, तर आदल्या दिवशी मी आता ऑलरेडी उद्याच्या मी लेवल पाठवणार आहे. लगेच कॉपी पेस्ट मारू नका, फक्त एक लक्षात घ्या. किती तारखेचे आहे, 15 तारीख, दिसतंय का, ओके. 15 तारखेचा निफ्टी, बँक निफ्टी, एचडीएफसी बँक, रिलायन्स, टीसीएस काय लेवल दिसत, रिलायन्स हीच लेवल कॅल्क्युलेट केली ना मार्क्स. आता केली रिलायन्स कॅल्क्युलेट शिकताना 2052 ला बाय 2035 नसेल व्हॅल्यू सेम आली नाही. आता जशी एक लेवल सेम आली तशी चारी अजून एचडीएफसी बँक, टीसीएस, निफ्टी, बँक निफ्टी यांची लेवल तुम्हाला मॅच करायची, जमेल का, जमेल, ओके. ज्यांना निफ्टी बँक निफ्टी नसेल पण यात ऍटलीस्ट या दोन खालच्या 3 कंपन्यांचे करायचे, ओके. ज्यांना निफ्टी बँक निफ्टी पण करायचं असेल तर फक्त काय करायचं, वरती सिलेक्ट करताना जिथे इक्विटी आपण सिलेक्ट करतो तिथे इक्विटी न सिलेक्ट करता एफयूटी फ्युचर इंडेक्स, आयडीएक्स फ्युचर इंडेक्स म्हणून ऑप्शन थोडा सिलेक्ट करा. दोनच नाव येतात, बाकी काहीच येत नाही. निफ्टी बँक निफ्टी तेवढं सिलेक्ट करायचं, विषय संपला. बाकी सगळी प्रोसेस आहे. निफ्टी फेब्रुवारी फ्युचर म्हणजे निफ्टी सी, निफ्टी पी आणि फ्युचर म्हणजे काय रिलेशन सीपी काय नाही, आता तुम्हाला माहिती आहे, फ्युचर सुद्धा माहिती नाही म्हणजे काय. आधी सांगतोय की फेब्रुवारी, एफईबी म्हणजे फेब्रुवारीचा कॉन्ट्रॅक्ट, ओके. जसं मी तुम्हाला दाखवतो याच्यात, ओके. आता ऑप्शनला आता जायचंच नाही तुम्ही कोणी. हे बघा इथं दिसतंय का, निफ्टी किंवा बँक निफ्टी, बघा थोडस झूम करतोय. ते फ्युचर म्हणजे काय आहे, ही फ्युचर कॉन्ट्रॅक्ट दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायर, म्हणजे आता फेब्रुवारी कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण ट्रेड करतोय ना, तो लास्ट थर्सडेला एक्सपायर होऊन जाईल. त्याच्यानंतर मी मार्च लिहून देतो, निफ्टी मार्च फ्युचर, ओके. ऑल ऑप्शन किंवा फ्युचर दोन ऑप्शन असतात. आपण फ्युचर मध्ये काम करतोय, ऑप्शन मध्ये करत नाही. थोडं करायला नाही असं नाही सांगणार आहे. ऑप्शन मध्ये काम करायचं म्हणजे काय करायचंय,
कॉल किंवा पुट. आता कॉल मध्ये बाईंग कधी करायचं जर मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल आणि शॉर्ट सेल कधी करायचं जर मार्केट डाऊन ट्रेड. अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड अनालिसिस करायला शिकून राहिलो आपण. आपल्या लेवलच्या वरती जर क्लोज झाला तर अप ट्रेंड म्हणजे आज ट्रेड कोणते घेणार ऑप्शन साठी कॉलचे. जर सेल प्राइस खाली असेल तर कोणते घेणार पुटचे. विषय संपला. आता मुद्दा आहे तो कोणती स्ट्राईक प्राइस. जसं मी उद्या बोलतोय सपोज की बँक निफ्टी साठी 15,272 च्या वरती जर निफ्टी गेला तर बाय करायचं आहे. उद्या सपोज पहिल्या 272 च्या वरती क्लोज झाला म्हणजे मी 15,300 चा कॉल जो असेल तो बाय. म्हणजे आता त्यांना माहिती आहे ना तो ऐकलं जातं. ठीक आहे. आणि परत म्हणजे अजून 2 दिवस लागतील. ठीक आहे. ठीक आहे क्लिअर सगळ्यांना असं. आणि जर खाली असेल 15,200 किंवा त्याच्यापेक्षा खाली क्लोज झाला तर 15,200 चं पुट बाय करायचं. मग तो करंट सिरीजचा घ्या वीकली वाला किंवा महिन्याचा घ्या काय प्रॉब्लेम नाही तुमची म्हणजे शेवटी ऑप्शन मध्ये काम करताना अजून अल्फा बीटा गामा तो बीटा वगैरे काय लागत नाही. एकच गोष्ट माहिती पाहिजे मार्केट मध्ये जर मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल तर कॉल बाय करायचा आणि असेल तर पुट बाय करायचा. आणि प्रश्न फक्त उरतो की कोणती स्ट्राईक प्राइस. तर मी म्हणतो जी आपली बाय प्राइस येते ना बाय किंवा सेल प्राइस त्याच्या जवळची स्ट्राईक प्राइस जी आयटम नाही तिला बाय करायचं कधीच प्रॉब्लेम येणार नाही. जे तुम्हाला टाइम व्हॅल्यू सोपा होते. ओके आपण ऍक्टिव्हली बाय करतो आपण माहिती 15,272 ला बाय झाली पण त्यानंतर मार्केट ऍटलीस्ट 150-200 पर्यंत आय वरती जाणार आहे ना. तुम्हाला कोणता टाइम व्हॅल्यूचा प्रॉब्लेम आहे इंट्राडे काम करत असेल काय प्रॉब्लेम आहे ना. ऍक्टिव्हलीवरच काम करायचं थोडंसं प्रीमियम थोडंसं जास्त लागतं पण त्यावेळी बेस्ट असतं छोटंसं कमी. हां 300 जागी तुम्ही 350 घेऊन टाका ठीक आहे पण प्रयत्न करायचा 300 जवळचा ऍक्टिव्हलीच घ्यायचं. ठीक आहे. या पद्धतीने सुरुवात करायची आहे. हे जे 4 गोष्टी आपण केलेल्या आहेत डिसाइसिव्ह कॅन्डिडेट शोधायचे इंट्राडेचे लेवल कॅल्क्युलेट करता येणं गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्यानुसार मार्केटचे ट्रेंड आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. एवढ्या 3 गोष्टी पण जमल्या पुढचे 4 दिवस अजून लागून गेले पूर्ण कॉन्फिडन्स यायला तरी प्रॉब्लेम नाही. आपोआप बाकी गोष्टी मार्केटमध्ये करता करता महिनाभर आहे आपण महिन्याभरात सगळा प्रोसेस आहे सगळं सपोज स्टॉप आहे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही फोन करू शकतात विचारू शकतात. फक्त काय की जो अर्धा तास आता आपण जे काढतोय ना ते काढायला सुरुवात करायची आजपासूनच. जमेल का. आणि बाकी काहीच करू नका. लागल्यास एवढ्या 5 कंपन्या ज्या मी देतोय ना लागल्यास कोणी बोलते सर मला बाकी काय करू काहीच काही जाऊ दे एवढ्या 5 करू शकतात. जेवढा कमवायचा विचार करतात ना लोक फक्त निफ्टी बँक निफ्टी मधूनच करून देतात काहीच कळत नाही अजून दुसरीकडे इकडे तिकडे आपण. आणि एचडीएफसी बँक पण बँकिंग मध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कंपनी आहे. टीसीएस आयटी मध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे. रिलायन्स त्याच्या इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठा आहे. बरोबर आहे की निफ्टी 50 च्या बघायला गेलं तर 10% पेक्षा जास्त वेट दिसत आहे त्याचा. जवळजवळ तुम्ही 50% पेक्षा जास्त मार्केट कव्हर करता. जवळजवळ 50% पेक्षा जास्त मार्केट कव्हर करतात. ठीक आहे. या पद्धतीने करायचंय काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. ठीक आहे. फक्त काय आहे की याची प्रॅक्टिस जाणे केली त्याला प्रॉफिट. निफ्टी 50च्या 50 कंपन्या येतात. इंडेक्स फ्युचर इंडेक्स ते पण दाखवून देतो एक मिनिट. दाखवून दे मी रेकॉर्डिंग केलेली त्याची आणि नोट्स मध्ये पण आहे तरी पण मी एक दाखवून देतो. 30 कॅश आहे त्याच्यात ट्रेडिंग नाही होत. हे बघा याच्यात करायचं फ्युचर इंडेक्स मध्ये FUT फ्युचर आणि इंडेक्स किंवा फ्युचर स्टॉक याच्यात तर आपल्याला फ्युचर इंडेक्स मध्ये करायचं आहे. ठीक आहे. इव्हन दो तुम्हाला मी जे नोट्स देणार आहे सर त्या एवढ्या डिटेल दिलेल्या आहेत ना नाही सॉफ्ट कॉपी पाठवणार आहे आजच पाठवणार आहे सगळ्यांना. हे बघा कोणतं इंडेक्स कोणती इन्स्ट्रुमेंट कधी वापरायचं आहे त्याचे विथ एक्झाम्पल स्क्रीनशॉट काढून घेतले कारण की ते बोलून ते तर काही मोठा गोष्ट नाही ना. तर आपला टाइम खराब नव्हता करायचा मला बस. बाकी ह्या सगळ्या डिटेल विथ स्क्रीनशॉट आहे तुमच्याकडे. तुम्ही स्टेप बाय स्टेप खाली गेले तरी तुम्हाला त्याचे सगळं भेटून जाणार आणि त्याचे एक्सप्लेन केलेले व्हिडिओज पण आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आता एक वेळेस परत घेऊ फ्युचर इंडेक्स घेतलं झालं का. नंतर काय करायचं आहे निफ्टी किंवा बँक निफ्टी पाहिलं तर बँक निफ्टी पाहिलं तर निफ्टी घेतला. करंट इयर सिलेक्ट करायचं ऑलवेज आणि एक्सपायरी बघा हे बोलत होतो तुम्ही फेब्रुवारी कोण विचारत होते ना फेब्रुवारी. ठीक आहे. आता 25 फेब्रुवारी नंतर इथं दिसणार आहे म्हणजे 25 वाला हा बंद होऊन जाईल. एप्रिल नंतर मे पण दिसायला लागून जाईल. ऍट अ टाइम 3 महिन्याचे दिसतात आणि आपण करंट काम करतो. आता 25 तारखेपर्यंत आपण फेब्रुवारी मध्येच काम करणार
नंतर 25 नंतर आपण मार्च मध्ये काम करायला सुरू करणार. या पद्धतीने ऍट अ टाइम आपण करंट सिरीज मध्ये काम करतो. अगेन कॅप्शन सेमच आहे, एंड डेट सेम येतात, काय बदल. निफ्टीच्या उद्याची ट्रेड कॅल्क्युलेट करायला आजची डेट सिलेक्ट करायची निफ्टीसाठी पण. ओके, जमेल का? उद्याचं बाकी काहीच नका करू. जे उद्याचे तुम्हाला 5 मेसेज येणार आहेत, ओके, त्याचे 5च्या 5 तुमच्या यायला पाहिजे. करू शकता आता? ओके, हे व्हिडिओ मी रात्री उद्या सकाळपर्यंत तुम्हाला मी अपलोड करून सगळ्यांना पाठवून दिला. आता काय करा, टेलिग्राम सगळ्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे, बरोबर आहे? ओके, माझा नंबर घ्या 90 टेलिग्रामवर कदाचित असेल तुमच्या सगळ्यांकडे. 9029491403 टेलिग्राम ओपन करायचं आहे. ओके, टेलिग्रामवर तुम्हाला आता जी तुम्ही पेमेंट स्लिप घेतली असेल ना 6000 ची वगैरे, आता दिली का तुम्हाला? नाही दिली. ठीक आहे, किंवा आता टेलिग्राम ओपन करा. ओके, माझा नंबर आहे का तुमच्याकडे? लिस्टेड असेल. ठीक आहे. ओके, आता तुमचं नाव आणि ट्रेनिंग अटेंडेड इन पुणे किंवा पिंपरी असं मेसेज फक्त टाकायला लागेल. म्हणजे मी लगेच तो जो लेटेस्ट अजून सपोर्ट ग्रुप आहे, तो सपोर्ट ग्रुप तुम्हाला त्याची लिंक देईल, त्याच्यावर क्लिक करायचंय, स्टडी मटेरियल लगेच पाठवून देईल. म्हणजे तुम्ही घरी पोहोचता त्याच्या पहिले तुम्हाला स्टडी मटेरियल वगैरे सगळं आलेलं असेल. पिंपरी काय करतो? ग्रुपमध्ये टाकायचं. हां, व्हॉट्सअपला टाकायचं ग्रुप. ट्रेनिंग अटेंडेड इन पिंपरी. तुमचं नाव पाठवा, पिंपरीची काही टाका. नाही सर, माझा नंबर टाकायचा, पर्सनल माझा नंबर टाकायचा. हो, माझा फोटो सेव्ह करायचा, पर्सनल माझा नंबर टाकायचा. ट्रेनिंग अटेंड बस टाकून ठेवून द्या. म्हणजे मला स्टडी मटेरियल वगैरे जे काही पाठवायचं आहे, तुम्ही घरी पोहोचण्याच्या अगोदर मी त्या सगळ्या गोष्टी पाठवतो. तुम्हाला अजून एक लिंक येईल, जसं मागे एक लिंक आली होती बघा, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं, आता सपोर्ट ग्रुपची लिंक येईल तुम्हाला. त्याच्यावर आपल्या महिन्याभर सपोर्ट चालणार आहे. ठीक आहे, त्याच्यावर परत क्लिक करा, त्याच्यात तुम्ही परत ऍड होता. सर ती लिंक जी पाठवली आहे, त्याच्यावरती ते व्हिडिओ देतो आता दिसत नाही. तुम्ही हे पाठवलं असतील ना वरती गेल्यावर जा. एकदा वर विसरली आहे. आहे ना वरती गेला आहे. स्टार्टिंग. सर तुमच्या व्हॉट्सअपला पाठवा ना. सर व्हॉट्सअपला टेलिग्राम आहे. हा सर, 9029491403. ठीक आहे. आपलं सिस्टम कसं वापरायचं, इंट्राडे पोझिशनल त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम तर राहील, काय प्रॉब्लेम नाही, त्याची रेकॉर्डिंग पण भेटेल. सपोज 2 मिनिटासाठी मी ना अजून एक 15 मिनिटं आहे आपल्याकडे. ओके, थोडंसं 15 मिनिटं आपण घेऊया आणि मी परत थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की ऑर्डर कशी टाकायची. ठीक आहे. रिलायन्सचा बाय पॉईंट काढला होता ना आपण, आहे का सगळ्यांकडे? का HDFC बँकच घेऊ? चला ठीक आहे, HDFC बँक बायवर क्लिक करतोय.